उत्तर प्रदेशातील कुशीनगरमधून पती, पत्नी आणि वो यांचा ट्रायंगल समोर आला आहे। प्रत्यक्षात कास्य पोलीस ठाण्यात तैनात असलेल्या एका महिला कॉन्स्टेबलने तिच्या प्रियकराला तिच्या खासगी निवासस्थानी बोलावले होते, ज्याची माहिती पोलीस लाईनमध्ये तैनात असलेल्या तिच्या कॉन्स्टेबल पतीला देण्यात आली। त्यानंतर तो घटनास्थळी पोहोचला। त्याने आपल्या कॉन्स्टेबल पत्नीला दार उघडण्यास सांगितले, परंतु पत्नीने नकार दिला। त्यानंतर पतीने 112 क्रमांकावर फोन केला। 112 ची पोलीस टीम घटनास्थळी पोहोचली। त्यानंतर पत्नीने दार उघडले, परंतु पत्नीने बाहेरून एक दरवाजा बंद केला। पतीने पत्नीला तो दरवाजाही उघडण्यास सांगितले, परंतु ती उघडण्यास तयार नव्हती। नंतर दार जबरदस्तीने उघडण्यात आले। यानंतर महिलेचा प्रियकर खोलीतून बाहेर आला। पत्नीच्या प्रियकराला पाहून पतीने आपला राग गमावला आणि बायकोच्या प्रियकराला मारहाण केली। घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलीस पथकाने हस्तक्षेप केला आणि महिलेच्या प्रियकराला कास्य पोलीस ठाण्यात पाठवले। महिला, तिचा पती आणि प्रियकर हे सर्व यूपी पोलिसांचे कॉन्स्टेबल आहेत। ही महिला कास्य पोलीस ठाण्यात तैनात आहे, तर तिचा पती पोलीस लाईन मध्ये आहे आणि प्रियकर सेवाही पोलीस ठाण्यात तैनात आहे। हा हाय व्होल्टेज ड्रामा बराच काळ चालू राहिला। त्यानंतर आता महिला कॉन्स्टेबलच्या पतीने तक्रार दाखल करून न्यायासाठी अपील केले आहे। मिथिलेश यादव यांनी कास्य पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे, ज्यामध्ये त्यांनी सांगितले आहे की ऑगस्ट 31 रोजी सकाळी 8:20 वाजता ते त्यांची पत्नी सिम्पी यादव यांच्या कास्य येथील निवासस्थानी गेले आणि त्यांना दोघेही अर्धनग्न अवस्थेत खोलीत असल्याचे पाहिले। मिथिलेश यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे की त्यांच्या पत्नीचे गेल्या 2 वर्षांपासून विश्वनाथ राय याच्याशी अवैध संबंध आहेत। तसेच त्यांनी म्हटले आहे की आता त्यांना त्यांच्या पत्नीसोबत राहायचे नाही, कारण त्यांना भीती आहे की ते दोघेही मिळून त्यांच्यासोबत काही अप्रिय घटना घडवू शकतात किंवा त्यांना मारून टाकू शकतात। त्यांनी कास्य पोलीस ठाण्याच्या प्रभारींकडून दोघांविरुद्ध कायदेशीर आणि विभागीय कारवाईची मागणी केली आहे, जेणेकरून त्यांचे जीवन सुरक्षित राहील। पोलिसांनी सध्या महिलेच्या प्रियकर कॉन्स्टेबलला पोलीस ठाण्यात ठेवले आहे आणि तो या प्रकरणाचा तपास करत आहे।